आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा. Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल मिलना को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल मिलना को तेरा देवा. ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा. Lyrical king. I'm the one. The ace. The only. Dope. I'm the king. किती आहिले, किती गहिले, किती आहिले बाबा किती गहिले. किती आहिले, किती गहिले. सबको लगता है हम मिच पहिले. सबको लगता है हम मिच पहिले. सब कहते हैं मेरी महबूबा. तेरी आंखों में मेरा दिल डूबा. तेरी आंखों में मेरा दिल डूबा. ऐका दाजेबा, 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 ऐका दाजेबा. Party people, throw your hands in the air. Wave 'em like you just don't care. Yo, DJ, bring the beat. One more time. Party people, that's a swinging beat, boy. कट नको, मच मच नको, गडबड नको न तेरी बडबड नको. कट नको, मच मच नको, है जो हिम्मत तो कर ले मुझे बाई को. करके बाई को तू ले जा मुझे घर को. फिर मैं बाइली तेरी तू मेरा बाबा. फिर तू बोले सो होगा रे साहिबा. फिर जो बोले सो होगा रे साहिबा. ऐका दाजेबा, 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 ऐका ना 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 ए सुजिताला ना 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 आपण डान्स करूया बेब यार किती मस्त दिसत होता आपण डान्स करत ना 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 तुझी हाय तुझी ओके ओके तुला कळतंय तू काय वागतोयस. या अशा अवस्थेत तुला जर अंकलनी पाहिलं ना तर पुन्हा तमाशे होतील ना. प्लीज जरा सांभाळून वागत जा सुजित. तू जाऊन झोप, मी निघते. गुड नाईट. नको जाऊ. काय मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. बेब डोंट गो. सुजित सुजित तुला कळतंय का तू काय वागतोयस. बघ आत्ता नको, आत्ता मला जाऊ दे. आत्ताच बेब्स संगीत होता आज माझा. काय एन्जॉय केल्यास यार आज तो.
किती मनापासून तयार झालीयस. उद्या लग्न आहे माझं, मला खात्री आहे. उद्या पण तू मनापासून तयार होशील, मस्त एन्जॉय करशील. एक गोष्ट विसरतेस तू बेब, माझं वेडिंग गिफ्ट. मला माझं वेडिंग गिफ्ट कुठे दिलंयस? तुला माहिती आहे माझं वेडिंग गिफ्ट काय? तू आहेस, जे मला आत्ताच्या आत्ता हवंय. सुजित प्लीज आत्ता नको. मला वेडिंग गिफ्ट हवंय आत्ताच्या आत्ता. ऐक ना सुजित. तू नाही म्हणतेस ना, मला छान वाटतं. तू नाही म्हण. सुजित म्हणजे आत्ता. त्या दोघांचं प्रेम एकमेकांवर मी कोण थांबवणारी? पण तशी ती स्वानंदी लग्नानंतर काय सुख देणारे माझ्या मुलाला दिसतच. सुजितला कसं थांबवू? ये ले, लेकिन इसका क्या करेगी तू? आठवण म्हणून माझ्यासोबत ठेवणार. स्वानंदी फातिमा मी एक मिनिट बाजूला. एक मिनिट. अगं हा माझा ड्रेस आहे स्वानंदी, तू कुठे पॅक करतेस? जैसे हा माझा ड्रेस आहे. स्वानंदी अगं हा माझा ड्रेस आहे, तू पहिल्यांदा बघितलास का? हा मी घालते ना, फातिमाला विचारावं तर. असं काय करतेस तू? तू असं काय करतेस? हा माझा ड्रेस आहे. स्वानंदी अगं हा माझा ड्रेस आहे. फातिमा यार तू तरी सांग ना, माझा ड्रेस आहे, कळत नाही का तुला? जैसे असं काय करतेस? म्हंटल ना माझा ड्रेस आहे आणि मी माझ्या सोबत घेऊन जाणार आहे. स्वानंदी तू वेडेपणा काय करतेस? माझा ड्रेस आहे माहिती ना. फातिमा तू सांग ना यार हिला. म्हंटल ना अरे पण माझा ड्रेस आहे यार. तुम्ही किती भांडताय? जैसी अगं स्वानंदीचा आज हॉस्टेल मध्ये लास्टचा दिवस आहे. प्लीज यार भांडू नका, गप्प बसा जरा प्लीज. फातिमा सांग ना हिला कळत नाही का? मला माहितीये मला हा ड्रेस हिचा आहे, पण न्यायचा आहे मला सोबत. मला तुमची, या हॉस्टेलची, आपण घालवलेल्या प्रत्येक क्षणाची एक गोड आठवण मला सोबत न्यायची आहे माझ्या. हिला नाही कळत यार. स्वानंदी जा तू तिकडे. अगं आई एम सॉरी. अरे यार मुझे भी रोना आ रहा है अभी. फातिमा तू केव्हापासून एवढी समजूतदार झालीस? आम्हाला समजवायला लागलीस. बघ ना आपल्यावर ओरडून बोलते. गप्प बसा, शांत बसा, कशाला भांडण करताय, स्वानंदीवर कशाला ओरडते म्हणून. मग काय करणार स्वानंदी, तू तर आम्हाला सोडून चाललीस. आपल्यामध्ये तूच सगळ्यात जास्त समजूतदार होतीस. आता आम्ही दोघीच राहिलो. अगर हमारा झगड़ा हुआ तो अब हमें कौन समजाएगा? ही तर वेडी आहे, म्हणून मी विचार केला आता मीच समजूतदार होईन. एक मिनिट, तू वेडी कोणाला बोललीस ग? स्वानंदी जाऊ दे, तुला ना मी बरोबरच बघते. तुला ना ह्या रूम मध्ये थांबूनच देणार नाहीये मी. ए बाई, तुम्ही दोघी बी मी गेल्यानंतर अशाच भांडणार असाल ना तर मी वॉर्डन मॅडमला तुमची रूम चेंज करायला सांगते. त्याची काहीच गरज नाहीये स्वानंदी. तू चालली आहेस ना तितकंच ठीक आहे. आता आम्हाला दोघींना लांब नको करू. स्वानंदी प्लीज आम्हाला सोडून नको ना जाऊ.
रडारडीचा कार्यक्रम चाललाय का हा? हा? काय रडवू नका तिला. उद्या लग्नाला ती उभी राहू शकणार नाही. उद्या पाय निघणार नाही तिचा इथून. काय करताय तुम्ही? प्रत्येक मुलीला इथून जायचं असतं. कोणी लग्न करून जातं तर कोणी स्वतःची सोय झाली की निघून जात. तुला माहिती या हॉस्टेलच्या भिंतीना याची सवय झाली. आता खूप कठोर झाल्यात त्या. मीच कठोर होऊ शकत नाही. आणि मी तुझ्यासाठी लाडू घेऊन आले होते. सासरी जाताना आईची आठवण म्हणून घेऊन जा. आईची आठवण. मॅडम, तुम्ही माझ्यासाठी माझ्या आईपेक्षा कमी नाही आहात. थँक्यू मॅडम. साखरगाव सोडून या मुंबई सारख्या महानगरीत पहिल्यांदा पाऊल टाकलं होतं. एवढ्या मोठ्या शहरात तुम्ही मला या हॉस्टेलवर आसरा दिला, त्यासाठी थँक्यू. मला आठवतंय, नोकरी गेली होती माझी. कुणीच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. पण तुम्ही मला काढलं नाही हॉस्टेलमधनं. माझी बाजू घेतली, त्यासाठी थँक्यू. ऍक्सिडेंट मध्ये माझी आई गेली. आई गेल्यावर ना मी लई एकटी पडले होते. पण तुम्ही मला एकटेपणा भासू नाही दिला. तुम्ही माझ्या आईसारखीच माया लावली हो मला. माझी आई झालात तुम्ही, त्यासाठी थँक्यू. माझ्यावर अतिप्रसंग झाला. सगळ्या जगाने माझ्याकडे पाठ फिरवली. पण तुम्ही माझ्या पाठीशी माझ्या आई बनून उभ्या राहिल्यात, माझी साथ दिली, त्यासाठी थँक्यू. लग्नाचा एवढा मोठा निर्णय घेतला मी, त्यातही तुम्ही माझ्या सोबत होत्या. सरपोतदारांच्या घरी तुमचा लई अपमान झाला, तरी तुम्ही माझ्या सोबत आहात, त्यासाठी थँक्यू. या सगळ्यासाठी लई म्हणजे लई थँक्यू. इतकी मोठी थँक्यूची लिस्ट थँक्यू. तुझं लग्न होणार उद्या. तू सुखी राहा एवढीच माझी इच्छा. आता रडायचं नाही. तुझ्या डोळ्यानं अश्रूचा विसर पडावा एवढीच इच्छा. मॅडम, तुम्हाला ना किती जरी थँक्यू म्हटलं ना मी, तरी कमीच आहेत. तुमचे लय उपकार आहेत माझ्यावर. खरंच थँक्यू. आई मुलांवर कधी उपकार नाही कर. तू खरंच उद्या सासरी जाण, तिकडे रमलीस तर मग आम्हाला विसरणार नाही. मॅम,
अहो अशी कशी विसरेल ती? ड्रेस घेऊन चाललीये माझा. काय तू हिचा ड्रेस घेऊन जाते का? आठवण म्हणून. आणखीन काय काय भरले आठवण म्हणून? बघा ग काय काय भरले बॅगेत. चला हिची बॅग भरूया. मी काय काय कोंबून, बापरे अशी कोणी बॅग भरतं का रे? हे काही घडी कर ग नीट कपडे जरा. कसे कोंबून भरलेत. घाईघाईत कपडे भरणार आणि मग नक्की काहीतरी विसरणार. उद्यापासून हे हॉस्टेल, वॉर्डन मॅडम, जेसी, फातिमा कुणीच माझ्या आयुष्यात नसतील. एका नव्या घरात, नव्या लोकांबरोबर नवीन आयुष्य सुरू करेन मी. पण या सर्वांना मी लई मिस करेन. माफ करा स्वानंदी, मी दोषी आहे तुमचा. मी कधी माझ्या मनातलं सांगू शकलो नाही आणि तुमच्या मनात काय आहे हे माहित असून सुद्धा तुम्हाला सुजितशी लग्न करायला तयार केलं. स्वार्थी वागलो. माझ्या एका शब्दामुळे तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध सुजितशी लग्न करायला तयार झाला स्वानंदी. आणि हे होताना मी शांतपणे बघतोय. खरं तर हे घडण्याला कारणीभूत मी आहे. पण स्वानंदी, इथून पुढे तुम्ही माझ्या आयुष्यात एक वेगळ्या भूमिकेत येणार आहात. तेव्हा या वस्तू, हे चित्र, ही आठवणी, हे सगळं अर्थहीन असणार आहे. यानंतर जेव्हा जेव्हा मी या गोष्टी बघेन मला त्रास होईल. आणि जर चुकून तुमच्या कधी नजरेत पडलं तर तुम्हालाही त्रास होईल. त्यामुळे स्वानंदी, या गोष्टी माझ्याकडे ठेवून चालणार नाही. सॉरी सॉरी.
काय म्हणतोय आरसा? आरसा आरसा काय म्हणणार मॅडम? आरशात मी दिसतीये आणि आतापर्यंत घडलेलं सगळं मागचं, जणू आतापर्यंतच माझं सगळं आयुष्य. पण पुढं पुढं भविष्यात काय घडणार आहे ना, ते हा आरसा नाही दाखवत. लग्नानंतर मुलीचं आयुष्य कसं असेल हे अनुभवातनच कळू शकतं. पण भविष्य दाखवणारा एखादा आरसा असता तर आयुष्य किती सोपं झालं असतं ना.